नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आलू गोबी गोश्त। आलू गोबी गोश्त बनवण्यासाठी आपण अर्धा किलो मटण घेतलेले आहेत। 4 टमाटे, 4 कांदे, बटाटे, फुलावर, आलं, लसूण, कस्तुरी मेथी, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद, गरम मसाला, घरगुती लाल तिखट, धनिया पावडर, तेल, चवीनुसार मीठ, खडे मसाल्यांमध्ये तेजपान, दालचिनी, जावित्री, हिरवी विलायची, लवंग, मिरी, धने। आपण कांद्याचे लांब लांब काप करून घेणार आहेत। आपण दरवेळेस कांद्याची काप करून भाजून ग्रेव्ही करतो, पण आपल्याला यावेळेस ग्रेव्ही नाही करायची, तसंच कांदा टाकायचा आहे म्हणून लांब लांब काप करून घेतोय। आपले कांद्याचे काप झालेत, ते काढून घेऊ। लगेच टमाटे पण कापून घेऊया। टमाटे पण आपल्याला आपला कापायचे, ते पण अखंडच टाकायचे, त्याची पण ग्रेव्ही नाही करायची। नंतर आपण फुलावरचे तुकडे करून घेऊया। फुलावर हातानेच बारीक करून घेऊ। आपण आता बटाट्याचे साल काढून घेणार आहोत। आपल्या आज भाजीचा मेन विषय म्हणजे बटाटा फुलावर टाकून वेगळ्या पद्धतीने भाजी करतोय आपण ग्रेव्हीची साधी भाजी कायमच खातो, काहीतरी नवीन तेच तेच खाऊन पण कंटाळा येतो। आमची ही भाजी एकदा तुम्ही खाल्ली ना, परत म्हणाल अजून पाहिजे, तोंडेला चवच येईल। याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आपल्याला। आपले बटाट्याचे तुकडे झालेले आहेत। आता आपण मिरचीचे पण लांब लांब तुकडे करणार आहोत, जास्त बारीक पण नाही आणि जास्त अखंड पण नाही ठेवायची। एका मिरचीचे 4 भाग करू। मध्ये खाप देऊन परत या प्रकारे करून घेऊ। आपण मटण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। मटण आम्ही एकदम ताजं बोकड मारलंय, ताजं आणलंय, त्याच्यामुळे एवढं लालबुंद दिसू राहिलंय। जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपण धुवून घेणार आहोत। हे बघ, आता मटण आपलं स्वच्छ धुवून झालंय, पाणी पण स्वच्छ झालंय। आता एवढं पाणी काढून घेऊ। आपली कढई तापली आहे, आपण आता तेल टाकून घेऊया। तेलात थोडंसं पाण्याचा थेंब असल्यामुळे वास येते। आपलं तेल गरम झालंय, त्यात आपण आता कांदा चांगला फ्राय करून घेऊया। कांदा आपण 2 ते 3 मिनिटं चांगला फ्राय करून घेतलाय तेलात। आता त्यातच आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया। याच्यात फक्त आलं लसूणचा कच्चेपणा दूर होईपर्यंत फ्राय करून घेऊ आपण। नंतर जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते अखंड असेच टाकून द्यायचे आहेत। ते पण एखादा मिनिट चांगले फ्राय करून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता इतकंच टाकू, नंतर थोडं परत टाकूया। आलं लसूणचा कच्चेपणा दूर झालाय, ते पण छानपैकी फ्राय झाले। त्याच्यात जे धुतलेले मटण आहे ते टाकून घेऊ। आता मस्त एक वाफ काढून घेऊया, मग नंतर आपण बाकीचे उरलेले मसाले टाकूया। 10 ते 15 मिनिटं झालेत, आपण बघूया आपलं मटण किती शिजलं ते। हे बघा, जवळपास 50% मटण आपलं शिजून गेलंय। त्यात आता मसाले टाकून घेऊया।
जो घरगुती काळा मसाला घेतला तो पण टाकून घेऊया पूर्ण. गरम मसाला, धना पावडर आणि हळद. ही आमच्या चवीनुसार, म्हणजे आम्हाला तिखट लागतं म्हणून आम्ही थोडे जास्तचे घेतले, तुम्ही कमी घेतले तरी चालतील. आणि कस्तुरी मेथी हातावर चुरून टाकून घेऊ, त्याच्यामुळे त्याचा छान लागेल. हे मिक्स करून घेऊ चांगलं. बघा इतका छान वास सुटला आहे ना, कलर पण छान दिसतोय. आता त्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया. पाणी थोडंच टाकायचं आहे, आपल्याला ग्रेव्हीची नाही करायची. आणि आता छानपैकी मटणाला दम देऊन घेऊया. बघा आपलं मटण जवळपास 80% शिजून झालंय. आम्ही मगाशीच पाहिलेलं होतं. आता आपण त्याच्यात जे आपण बनवतोय बटाटा फुलावर टाकून नवीन प्रकारचं, त्याच्यासाठी आपण बटाटे टाकून घेणार आहोत. मटण आपल्याला पूर्ण नाही शिजवायचं, 80% शिजवायचं होतं, आपण तेवढं शिजवलंय. बटाटे झाले की लगेच आपण फुलावर पण धुवून टाकून घेऊया. खूप छान रेसिपी आहे, चवीला खूप छान लागते. हे बघा चांगले मिक्स करून घेऊ. थोडेसे मटणाची चव बदलण्यासाठी आपण त्याच्यात कढीपत्ते पण टाकून घेऊया. जो बारीक कापलेला कांदा आहे, सॉरी टमाटा, तो टाकून घेऊ. आणि थोडेसे मिरचीचे काप टाकून घेऊ, जास्त नाही टाकायचे, ऑलरेडी आपण मसाले भरपूर टाकलेत. आता फक्त 10 ते 15 मिनटं एकदम काढून घेऊ शेवटचा, मग आपली भाजी तयार होईल. आलू गोबी घोस्ट तयार होईल मग आपला. 10 ते 15 मिनटं झालेत आपले बटाटा आणि फुलावर टाकून. बघू आपण बटाटे शिजले की नाही. बघा बटाटा किती छान शिजून गेला आहे. आपलं मटण पण बघा किती छान शिजलं आहे, लगेच सुटतंय ते पण. हे बघा आपला आलू गोबी गोश्त तयार झालेला आहे. त्याच्यात आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आणि नंतर आपण मीठ थोडंच टाकलेलं होतं, परत थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि एकदा 1 मिनिटासाठी परतून घेऊ. मग आपली भाजी तयार. भाजी म्हणा, तुम्हाला जे आवडेल ते. आपले आलू गोबी घोस्ट तयार झालेले आहे, खायला खूप छान आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.